जामीन दिला आणि जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सरकारला फटकारलं. केजरीवाल यांची अटक ही राजकीय सूडबुद्धीचीच होती आणि आहे. काल केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि ते आता प्रचारात सहभागी होते. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या येण्याचा आनंद आहे, बाहेर येण्याचा. काल रात्री स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं. मीही त्यांच्याशी बोललो काल. आणि 17 तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सांगता सभा आहे मुंबईत. त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्याने आमंत्रण स्वीकारलेलं आहे. 17 तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदीसुद्धा आहेत आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आहे आणि केजरीवालजींनी हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे मुंबई 17 तारखेला केजरीवालजी येत आहेत. बोला.